शिमगाडी. काय नाना आजोबा, आता तुम्हीच मला काम द्या. माई आधी तर गेली ना गावाला, आता मला पल्लवपेक्षा जास्त पैसे कसे मिळणार? तो आपल्या रोज आधी काकाची बाईक पुसत बसेल, मी काय करू? साड्यांना ऊन दाखवून पण झालंय. काय ग मला सांग, माईनी पैसे किती दिले ग? नाना आजोबा, तुम्ही का असं विचारताय? माई आजीला चिडवायचं नाही हा. रे पार्टी बदललीस की काय? माझ्या पार्टीत होतीस ना? पण मला मयू आणि पल्लवपेक्षा जास्त पैसे मिळवायचे. शेवटच्या दिवशी सांगे ना. पण मला भरपूर काम दिलं तर आत्ताच सांगे. अरे वा, खरी कमाई कसली? चांगली बिझनेसमॅन झालीस तू. डावपेच लढवायला लागलीस हा? वा. आज इतकी बडबड केली ना, असा दुखायला लागला अगदी. पण तुला 2 लेक्चर्स फ्री होती ना आज? हो अगं, पण सिद्धार्थ आला होता त्याच्या डिफिकल्टीज घेऊन. खूप हुशार मुलगा आहे ना तो, ते पण लाजाळू पण आहे. हो, आज त्याच्याशी बोलता बोलता कळलं की त्याचे वडील लहानपणीच गेले आणि त्याच्या आईने दुसरं लग्न केलं. आणि लग्न करून आई दिल्लीला गेली. म्हणजे सगळ्यांच्या आग्रहाखातरच तिने लग्न केलं आणि सिद्धार्थला त्याच्या आजी आजोबांनी वाढवलं. म्हणजे आजी आजोबांचाच तसा आग्रह होता. असे सिद्धार्थचे त्याच्या आईशी आणि त्याच्या दुसऱ्या वडिलांशी खूप चांगले संबंध आहेत. पण नको सांगूस. सॉरी अंजली, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. माझ्या लक्षातच नाही आलं की हे सगळं तुझ्या आयुष्याशी मिळतं जुळतं. आय एम सो सॉरी, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. इट्स ओके. मलाच थोडं टफ व्हायला पाहिजे. मेघना, तू सॉरी म्हणू नकोस. मी ठीक आहे. चल निघूया. या दोघी पोचल्या का बामणवलीला? पोचून ताबा सुद्धा घेतला दोघींनी. ते बरे आहेत का रे काकू? काकू तशा बऱ्या आहेत, पण त्यांचं एज आणि ते हिप बोन लक्षात घेता ऑपरेशन अवघड आहे. खरं तर शक्यच नाहीये. त्यामुळे हिलिंग ही लॉंग प्रोसेस ठरणार आहे. अरे बापरे, कठीण आहे. खूप त्रास होत असणार ना? आणि काय ना, कामाची सवय असलेल्या माणसाला एकदम एका जागी बसायची वेळ आली ना की आणखीन त्रास होतो. हो ना. आणि ही जुन्या पिढीतली माणसं आहेत ना, त्यांना जर असं वाटलं ना की आता आपण कुणावर तरी अवलंबून आहोत, तर ते त्यांना सहनच होत नाही का? अगदी बरोबर आहे. ऍक्च्युली मी काकांना म्हणालो सुद्धा की काकूंना तुम्ही आधी हे समजवा की या सगळ्या गोष्टींचं टेन्शन घेऊ नको म्हणून. नाहीतर काकूंचा स्वभाव म्हणजे नाही, माई बोलेल काकूंची. माई व्यवस्थित हँडल करत बघ सगळं. पण माई आणि अर्जुनही घरात तर एकदम शांत शांत वाटतंय ना घर? हो रे. आज ही काय एवढी गप्पा आहे काय ग? उद्याच्या लेक्चरची तयारी करते मनातल्या मनात.
काय ग कसलं विचारत होतीस जेवताना एनी प्रॉब्लेम कॉलेजमध्ये काही झालं का हो, आज माझ्याकडून नकळतच पण नक्की अंजलीचं मन दुखावलं गेलं रे. काय झालं अरे आमच्या 11वीच्या वर्गात एक मुलगा आहे, सिद्धार्थ रेडे नावाचा. खूप इनोसंट आहे, सेन्सिटिव्ह आहे, हुशार आहे, थोडासा लाजाळू सुद्धा आहे. यानं त्या कारणानं लेक्चर्स व्यतिरिक्त त्याच्या माझ्यात बरेचदा इंटरॅक्शन झाली. वर्कशॉपसाठी सुद्धा निवडलंय त्याला. त्याला काहीतरी डिफिकल्टी होती आज म्हणून तो मला विचारायला आला होता. तेव्हा त्याच्याशी बोलता बोलता मला कळलं की त्याचे वडील लहानपणीच गेलेत आणि त्याच्या आईनं दुसरं लग्न केलंय. तो मात्र त्याच्या आजी आजोबांजवळच मोठा झाला. अच्छा ऍक्च्युली त्याची आई आणि त्याचे दुसरे वडील दिल्लीला राहतात. त्यांचे सिद्धार्थशी खूप चांगले संबंध आहेत. बर तरी पण ते सगळं ऑडच आहे रे. तो मुलगा थोडा एकटा पडल्यासारखा झालाय, त्याचं काहीतरी हरवल्यासारखा झालाय. एक मिनिट मेघना ही सगळी तू त्या सिद्धार्थची स्टोरी सांगतेस, त्याचा अंजलीशी काय संबंध? हो अच्छा तुझंही तेच झालं ना, माझंही एक्झॅक्टली हेच झालं. सिद्धार्थची सगळी स्टोरी जशी मी तुला सांगते ना तशीच मी अंजलीला सांगत होते आणि जसं तुझ्या लक्षात आलं नाही तसंच माझ्याही अजिबात लक्षात आलं नाही. हो यार, अंजलीची केस अगदीच सेम आहे. आपला साहिल एकटा पडला असेल असं डोळ्यासमोर आलं असेल तिच्या, पण असं असूनही तिने दुसरं लग्न केलं नाहीये. आणि करेल की नाही कधी हेही माहिती नाही. पण आदित्य, अंजली किती एकटी आहे हे नव्यानं जाणवलं मला. आणि सिद्धार्थही. वा आहेस ना, मग काय झालं तर बाजा काका की जय हो. ओके चल भेटूया. काय चिरंजीव, हा हल्ली रोज उठायला उशीर होतोय तुम्हाला? काय करणार ना, ऑफिसचं काम ऑफिसमध्ये संपत नाही, मग रात्री उशिरापर्यंत करत राहतो, मग सकाळी उठायला उशीर होतो आणि त्यात ही पण मला उठवत नाही वेळेवर सकाळी. माझं काय एकदम. आणि अमितचं काय? पहाटे 3ला झोपलाय नाना अरे देवा. आणि आता पुन्हा 10ची मीटिंग आहे, उठवायला हवे त्याला. नाही सगळं ठीक आहे, दिवस रात्र काम करण्याचे दिवस आहेत तुमचे, पण जरासा वेळ मिळाला की जरा मोकळ्या हवेत फिरत जा रे. एक तर एसीत तरी असता, नाही तर डायरेक्ट प्रदूषणात तरी असता. शरीराचं सर्व्हिसिंग व्हायला हवं की नाही? खूप काम करायचंय ना, मग शरीराची साथ हवी त्याला. काय विजया, अमितला पण सांग. हो नाना सांगते. बरं मी निघते. अगं नाश्ता तर करून जा. अहो नाही ताई, झालाय माझा. बर राधे ते आवरेन मी सगळं, तू निघ, तुला उशीर होईल. थँक्यू ताई. आणि काय ग, बॅग कुठे आहे? अहो घेतलीये. मग काय आज कुठली? माईंनी दिलेली. हो, माइंड ब्लोईंग. बरं येते. चल बाय, नीट जा. काय रे, सकाळी सकाळी उपदेश केला म्हणून हो नाही, मी जरा दुसऱ्याच विचारत होतो. कधी कधी बोलताना आपण अनावधानाने एखाद्याला दुखावून जातो ना. आता कोणाला बोललास? नाही मी नाही, मेघना. त्या अंजलीशी बोलताना चुकून. काय झालं रे त्या केसचं पुढे? चालू आहे. ती केस संपेपर्यंत तिला ते सगळं आठवतच राहणार. अवघड असतं नाही नाना अशा वेळी स्वतःला शांत आणि खंबीर ठेवणं. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग.
काय ग, काही टेन्शन? नाही नाही, असाच. आपल्या वर्कशॉपच्या मुलांना 15 दिवसासाठी विषय दिलाय ना? हो हो, दिलाय. आजची डेट आहे सबमिशनची. अंजलीकडे पेपर सबमिट करायला सांगितलं. काय विषय दिलाय? कम्युनिकेशन, संवाद. गुड, वेरी गुड. बिल्कुल सही सब्जेक्ट चुना है आपने. क्या बात है. कम्युनिकेशन. मला तर फार उत्सुकता आहे मुलं काय लिहितात याबद्दल. आजच्या पिढीला कम्युनिकेशनची साधनं माहीत असतील, पण खऱ्या कम्युनिकेशनचा अर्थ त्यांना ठाऊक असेल की नाही माहित नाही. ऐसा ही हो ये जरुरी नाही आहे सर. उलट मला असं वाटतं आजच्या पिढीच्या संवादात जास्त थेटपणा आणि मोकळेपणा आहे. आपल्याप्रमाणे बंधनं ठेवून ते संवाद साधत नाहीत कोणाशी. उलट ते जास्त बिनधास्त असतात. कोणाला काय वाटेल याची फार पर्वा नाही करत ते. मनातलं सगळं खरं खरं बोलून टाकतात. आणि मला असं वाटतं ना, हे जास्त चांगलं असतं. मनाच्या अगदी आतल्या कप्प्यातलं कोणाशी तरी बोलता येणं हे खूपच महत्वाचं आहे. क्यू मेघना मॅडम? चला मी येतो. चतुर्वेदी जरा तेवढा पेपर द्या प्लीज प्लीज. थँक्यू. अंजली आता कोणाशी बोलत असेल? मनातलं सगळं. मेघनाला पण फोन करायला पाहिजे यार. ती वेळ देत नाही म्हणता म्हणता मी पण तिला वेळ देत नव्हतो हे सोयीस्कररीत्या विसरलो होतो मी. अरे पण नुसता फोन कशाला? पूर्वीसारखं तिला जाऊन कॉफी शॉप मध्ये भेटतोच ना. येस, संध्याकाळी 6:30 वाजता नेहमीच्या कॉफी शॉप मध्ये ये. ओके. गुड. अरे देवा. काय हो नाना, एवढे उन्हाचे कुठे गेले होतात? माईंना जर कळलं ना तर मला ओरडतील त्या. तिला कळलं तर ना. अहो पण रोज फोन असतो अर्चूचा आणि तिला मिनिटाची कॉमेंट्री द्यायला लागते. इकडे काय घडतंय हे सगळं कळल्याशिवाय झोप नाही येणार दोघींना तिकडे. टोपी गॉगल सगळा सरंजाम होता ना. ते ठीक आहे हो नाना, पण गेला होतात कुठे? हे काय मुलांसाठी? अहो नाना पण आहे त्यांच्याकडे. ते माहितीये ग, पण हे खरी कमाईसाठी स्वतंत्र. अहो पण नाना. आलं लक्षात. रोज रोज खरी कमाई कशी देणार, हो ना? अरे काय आहे, आपल्याकडे आपण एखाद्याचं काम केलं तर त्याचा मोबदला असंच काही घेत नाही. प्रेमाने करतो ते काम. आणि ज्या माणसाचं काम आपण करतो तोही अनाथ्या स्वरूपात कृतज्ञता व्यक्त करतो. पण तिकडे परदेशात असं नाही. तिकडे कामाकडे बघण्याचा, कुटुंबाकडे बघण्याचा, नात्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप वेगळा आहे. म्हणजे आपल्यासारखा भावनांचा गुंता नाही, शुद्ध व्यवहार नाही, कधी कधी उपयोगाचाही असतो. काय आहे, आजच्या जगात आपल्या मुलांना या मिश्र संस्कृतीत वाढायचं असेल तर बेस्ट ऑफ बोथ द वर्ल्ड हाच उपाय आहे, नाही का? खरे हो नाना. आता एवढा उन्हातून आलोय मी, काही थंडगार सरबत बिरबत पाडणार आहेत का? अय्या सॉरी, मी तुम्हाला सरबत नाही विचारलं आणि प्रश्नांची सरबत्ती करत राहिले. वा, सेन्स ऑफ ह्युमर वाढत चाललाय तुझा. माही नाहीये म्हणून. काय हो नाना, तुम्हाला ना कोणाची तरी फिरकी घेतल्याशिवाय चैनच पडत नाही. काय करू, माही नाहीये ना. अय्या थांब जरा, सांगतेच माही ना सगळं हे. अच्छा, म्हणजे सांगतेस तू नाव अर्चनाचं? काय हो नाना, सरबत आणते. अरे वा, सबमिशन झालेली दिसतात सगळी कम्युनिकेशन वरची. हो. बसा. हो.
सगळ्यांना उत्सुकता लागली आहे मुलांनी काय म्हटलंय ते जाणून घ्यायची. पण मला एक कळलं नाही सर, आपण त्यांना या विषयावर बोलायला सांगायच्या ऐवजी लिहायला का सांगितलं? त्याचं काय मॅडम, मुद्देसूदपणे लिहिणं हा देखील एक प्रकारचा एक्सरसाइज आहे. म्हणजे बघा, विचारात क्लॅरिटी येण्यासाठी, सुसूत्रता येण्यासाठी आणि विषयाचा आवाका काढण्यासाठी मनातले विचार लिहिता येणं हे जास्त महत्वाचं आहे. हो सर, बरोबर आहे तुमचं म्हणणं. आणि आजची मुलं ना लिहिण्याचा कंटाळा करतात. त्यांना मेसेजिंगच्या भाषेत लिहिण्याची सवय झाली. बघा, पटलं ना तुम्हाला पण? हो सर. काय झालं अंजली? काय झालं? काही नाही ग, परवा कोर्टाची तारीख आहे, त्याच विचारत होते. मी आदित्यला सांगू का तुझ्या बरोबर यायची गरज असेल तर? नाही अगं, ठीक आहे. अनिलचा एक मित्र आहे, तो बघतो सगळं, त्याची खूपच मदत होते मला. म्हणजे त्याची आणि अनिलची मैत्री फार काही जुनी नाहीये, पण त्याची आमच्याशी ओळख झाली आणि अनिल आणि तो अगदी जीवाभावाचे होऊन गेले. तो असतो त्यामुळे तिथली काहीच काळजी नाहीये मला. पण मेघना, ही सगळी प्रोसेसच खूप पेनफुल आहे ग. ती निग्रह केला तरी टेटच्या आगे मागे सगळं आठवत राहतं. अनिल गेला तो दिवस, आणि सॉरी, मी आलेच. विजया, हा ना. डोक्यात एक आयडिया आली आहे बघ, कशी वाटते? कसली हो? मुलांना ना हे ट्रेस बनवण्याचं, म्हणजे त्यातलं जमेल तेवढं काम करण्याचं ट्रेनिंग देऊया आपण. नाहीतरी अर्चू तुझ्यावर आणि सतीशवर सोडून गेले हे काम. हो, आणि तुम्हाला या कामासाठी एक्स्ट्रा वेळ काढायला लागणार आहे. तेही खरंच आहे. या कामात मुलांची मदत घेऊया ना, आणि त्यांना खरी कमाई करायची संधी देऊया. मग त्यांची ती कमाई त्या पिगी बँक्स मध्ये जमवतील ते. वा ना, हा. ही आयडिया खरंच खूप भारी आहे. म्हणजे कमाईचा आनंद पण मिळेल आणि बचतही होईल. करेक्ट. आणि मुख्य म्हणजे कुठल्या कामाचा मोबदला घ्यायचा आणि कुठल्या कामाचा मोबदला न घेणं हाच मोठा मोबदला, हे त्यांना कळेल. हा बोनस. नाना, हे असं करून ना तुम्ही एकाच दगडात मी, अर्चू, सतीश, साक्षी, पल्लव, मयू एवढे पक्षी मारताय. वा 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 वा, सेन्स ऑफ ह्युमर खरंच वाढलाय तुझा. माई नाही आहेत ना. अरे अरे, हिने मेसेज वाचलाच नाही की काय? अजून मेसेजला उत्तर नाही. काय करू? फोन करू का? नको, तिचं लेक्चर चालू असेल. अरे यार, हिला फोनच नाही करतायत. हिच्याच फोनची वाट बघत बसावं लागतं. हॅलो, येस सर. हो सर, केलेत ना. परवाच सगळ्या फिगर्स मेल केल्यात मी त्यांना. आता त्यांनीच रिव्हर्ट करायचंय. अच्छा अच्छा, ओके ओके सर, करूया ना आपण सगळं डिस्कस. नाही, आणायचे आपल्याला थोडा वेळ मिळालाच आहे त्यांनी रिव्हर्ट करेपर्यंत. तर आपण आपले सगळे ऑप्शन्स डिस्कस करून ठेवूया. नो प्रॉब्लेम. नो सर, आय डोंट माइंड. येतो मी लगेच.
हा ते गायतोंडेंचं प्रपोजल बाकी होतं फक्त ते करीन मी उद्या, नो प्रॉब्लेम. ओके सर, येतो मी. गॉड, नेहमी हा फोन सायलेंट मोड मधून काढायला विसरते मी. संध्याकाळी 6:30 वाजता आपल्या नेहमीच्या कॉफी शॉपला भेट. ओ गॉड, 7:30 इथेच वाजले. बिचाऱ्यांना मला डिस्टर्ब व्हायला नको होतं म्हणून फोन न करता मेसेज केला आणि तोही नाही वाचला मी. आदित्य फोन का उचलत नाहीये?